माणूस मरत असताना माणूस एकाएकी मरत नाही, मरणाचे काही संकेत आहेत. मूल जन्माला आलं, तारुण्य, युवा अवस्था, म्हातारपणात जातो. म्हातारपणात गेल्यानंतर म्हातारपण खुणावतं. अगोदर केस पांढरे होतात ना, केस पांढरे होतात. हे म्हातारपणाचं लक्षण आहे. आपण मरणाच्या दिशेनं प्रवास करतोय हे त्याचं लक्षण आहे. आजकाल कोणाचेही केस पांढरे होतात तो भाग वेगळा आहे, पण केस पांढरे होणं म्हणजे आपण मरणाच्या दिशेनं चाललोय. डोळ्यानं कमी दिसणं म्हणजे आपण मरणाच्या दिशेनं आपला मार्ग चालू झाला ही खूण त्याची आहे. ऐकायला कमी येणं, इंद्रियांनी राजीनामा देणं, हातानं राजीनामा देणं, पायानं राजीनामा देणं, हातामध्ये काठी येणं, डोळ्याला चष्मा येणं, आणि असे दिवस जात 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 असतानाच काठीचाही आधार टाकून द्यावा आणि दोन्ही बाजूनी दोन व्यक्तींनी धरावं. अशा अवस्थेला येणं म्हणजे म्हातारपणाकडं मार्गक्रमण करणं. आणि अचानक मरण येत नाही, हळूहळू हळूहळू आपण मरणाच्या दिशेनं पाऊल टाकतो आणि एक दिवस माणूस मरतो. पण माणूस मरण पावल्यानंतर तसाही माणूस एकाएकी मरण पावत नाही. त्याचे काही लक्षणं सांगितलेत या विज्ञान युगामध्ये. सांगणं थोडं कठीण आहे, पण जसं पुराणात वर्णन आहे ते सांगणं गरजेचं आहे. आपल्याला जर दोन्ही कानामध्ये आपण बोटं घातले आणि बाहेरच्या वातावरणातला आवाज ज्या दिवशी आपल्याला ऐकू येईना असा झाला, आपण समजून घ्यायचं काही दिवसामध्ये ही मरणाचे चिन्ह असू शकतात. दोन्हीही डोळ्यांनी प्रत्येकाच्या नाकाचा अग्रभाग प्रत्येकाला दिसतो, पण जर दिसलाच जर नाही तर समजून घ्यायचं काही दिवसात आपला मरण काळ हा जवळ आलेला आहे. मरण काळ येण्याची दाट शक्यता आहे हे त्याचे संकेत आहेत. अवकाशामध्ये आकाशामध्ये अरुंधतीचा तारा, ध्रुव तारा न दिसणं हे मरणाचे संकेत आहेत. अजून अनेक प्रकार सांगितलेले आहेत. आणि अचानक माणूस एक दिवस मरतो, पण मेल्यानंतर माणसाला तिरडीवर बांधलं जातं. तिरडीवर बांधल्यानंतर त्या तिरडीचाही विधी आहे, कसा असावा, काय असावा. ह्या तिरडीचा विधी आहे. त्याला 3.5 फुटाचे खण असावेत, 7 कांब्या अशा असाव्यात, असं पुराणामध्ये सूक्ष्म वर्णन केलंय. पण आपला वेळ भरपूर झाल्यामुळं इतकंही बारीक निरीक सांगणं आपल्याला वेळ पुरणार नाही. 12:15 वाजले. आणि मग आपण ते प्रेत तिरडीवर ठेवतो. तिरडीवर ठेवल्यानंतर आपण 4 खांदेकरी राम नाम सत्य है, राम नाम सत्य है म्हणून खांद्यावर उचलतो. आणि उचलल्यानंतर ते प्रेत आपण खांद्यावर घेतो. खांद्यावर घेतल्यानंतर राम नाम सत्य है म्हणून आपण पुढे निघतो. पण ऐका, त्या 4 खांदेकरांच्या पुढे एक व्यक्ती असती. त्या व्यक्तीच्या हातामध्ये एक शिंक असतं. त्या शिंक्याला 3 दोऱ्या असतात आणि त्या शिंक्यामध्ये एक मडकं ठेवलेलं असतं आणि त्या मडक्यामध्ये विस्तवावर शिजलेला एक भात असतो. तुमच्याकडे असतो ना? हां, म्हणजे पूर्वापार परंपरा चालत आली. तुमच्याकडे तीच पद्धत आहे, माझ्याकडे तीच पद्धत आहे. कारण तुमचं आणि माझं जास्त अंतर नाही, आपण एका जिल्ह्यातले आहोत. त्या शिंक्यावर एक मडकं ठेवलेलं असतं. त्या मडक्यामध्ये विस्तवावर शिजवलेला भात असतो. आणि तो मुलगा, गेलेल्या व्यक्तीचा मुलगा, ते शिंक घेऊन पुढं चालतो. पण त्या शिंक्याला 3 दोऱ्या असतात. एक सत्व, रज आणि तम. देह हा त्रिगुणाचा बांधा आहे म्हणून 3 दोऱ्या असतात. आणि त्याच्यामध्ये तो शिजवलेला भात असतो. कारण जी व्यक्ती आपल्यातून गेलेली आहे, प्रेत योनी धारण ज्या आत्म्यानं केलेली आहे, त्याला काहीतरी अन्न म्हणून आपण तो भात ठेवतो. आणि ते प्रेत आपण उचलतो. राम नाम सत्य हे. ते शिंक घेऊन मुलगा पुढे चालतो. शिंक घेऊन मुलगा पुढे चालल्यानंतर विशिष्ट अंतरावर गेल्यानंतर प्रेताला विसावा देण्याची पद्धत आहे. आपल्याकडे आहे ना प्रेताला? ऐका, पण प्रेताला विसावा देण्याची पद्धत कधीपासून चालत आली, का चालत आली, कोणी चालत आली? पण प्रेताला विसावा देण्याची पद्धत आहे. पण प्रेताला विसावा दिला आपल्या जिल्ह्यात. ऐका, ऐकण्यासारखं आहे. तुम्ही प्रेताला विसावा देता, आम्हीही प्रेताला विसावा देतो. पण प्रेत परत उचलतो. पण आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रेताला विसावा दिला, पण चमत्कार झाला. ऐका, ज्यावेळेला संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय, निवृत्तीदादा, सोपान काका, मुक्ताबाई पैठणवरून आले आणि पैठणवरून आल्यानंतर आपल्या नेवासा तालुक्यात संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांचा मुक्काम पडला. आणि मुक्काम पडल्यानंतर
अमृतवाहिनी प्रवरा मातेचं प्रभू श्रीराम या अमृतवाहिनी प्रवरा मातेचं संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांनी स्नान केलं. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये ध्यानस्थ संत श्रेष्ठ ज्ञानोबराय बसले. पण ऐका, पण एक अघटित घटना घडली. समोरून एक अंतयात्रा चालली आणि अंतयात्रा चालल्यानंतर पूर्वीचा काळ थोडा वेगळा होता, आत्ताचा काळ थोडा वेगळा आहे. आणि कालानुसार माणसानं बदलावं हा सृष्टीचा नियम आहे. माणसानं बदलावंच. पण पूर्वीच्या काळी जर पतीचं निधन झालं तर स्त्रीला तिचं मुंडन केलं जायचं, तिला पांढरे कपडे घालायला घालायचे ना, कुंकू लावून देत नव्हते. आणि त्याच्याही अगोदर अतिशय वाईट प्रथा आपल्याकडे होती. एखाद्या सुवासिनीच्या जर पतीचं निधन झालं तर तिनं पतीबरोबर सहगमन करायचं, चितेमध्ये देह समर्पित करायचा, अशी पद्धत होती. आणि ती प्रेत यात्रा चालली. संत श्रेष्ठ ज्ञानोबराय अमृतवाहिनी प्रवरा मातेचं स्नान केलं आणि ज्ञानोबराय ध्यानस्थ बसले. ध्यानस्थ बसल्यानंतर ते प्रेत समोरून चाललं. समोरून चालल्यानंतर आपल्या नेवासा तालुक्यात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्या प्रेताच्या पाठीमागं ज्या व्यक्तीचं निधन झालं त्याची धर्मपत्नी ती महान साध्वी, तिचं नाव सौदामिनी. ती सौदामिनी त्या प्रेताच्या पाठीमागं चालली. तिनं केस मोकळे सोडलेले, मळवट भरलेला, हिरवी साडी, हिरवी चोळी, हिरवा चुडा आणि त्या प्रेताच्या पाठीमागं झड अंत करण्याला चालली. आता चितेमध्ये माझ्या पतीचं प्रेत ठेवणार आहे, चिताग्नी देणार आहे आणि त्या चितेमध्ये मला जिवंत उडी मारायची आहे, या विचारामध्ये ती मग्न असलेली सौदामिनी बघता 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 संत श्रेष्ठ ज्ञानोबराय ज्या जागेवर ध्यानस्थ बसलेले होते त्या सौदामिनीचं, त्या महान साध्वीचं ज्ञानोबरायांक लक्ष केलं आणि तिने विचार केला, अंतिम समय का होईना पण एका महात्म्याचं, एका साधूचं दर्शन घ्यावं म्हणून ती साध्वी, ती सौदामिनी संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांचं दर्शन घेण्याकरता चरणावरती आईसाई वाकल्या. वाकल्यानंतर बांगड्यांचा आवाज आला आणि संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांनी सांगितलं, डोळे उघडले नाहीत. संत श्रेष्ठ ज्ञानोबराय सांगतायत, आईसाहेब अखंड सौभाग्यवती भव, अखंड सौभाग्यवती भव. त्या महासाध्वीनं आवाज ऐकला सौदामिनीनं आणि मोठ्यानं आकांत करायला लागली. ढसा ढसा हमसूम धुमसूम ती माता रडायला लागली. सांगितलं, बावली अहो डोळे उघडा, बावली डोळे उघडा, समोर प्रेत दिसतंय ते माझ्या पतीचं आहे. प्रेत चितेवर ठेवल्यानंतर चिताग्नी देणार आहे, चिताग्नी दिल्यानंतर मी त्या चितेमध्ये उडी टाकणार आहे, माझा देह जळून भस्मसात होणार आहे आणि तुम्ही मला आशीर्वाद दिलाय. माऊली अखंड सौभाग्यवती भव. माऊली डोळे उघडा. आणि संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांनी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यामध्ये डोळे उघडले. पाहतात केस मोकळी सोडलेली, कुंकवाचा मळवट भरलेला, हिरवा चुडा, हिरवी साडी, हिरवी चोळी आणि सती जाण्याकरता ती महान साध्वी, तिचं नाव सौदामिनी, ती चालली. ज्ञानोबरायांनी सांगितलं, साहेब माझ्या तोंडातून निघालेलं वाक्य कधीच खोटं ठरणार नाही. संत श्रेष्ठ ज्ञानोबराय पुढे सरसावल्यानंतर चार माणसांच्या खांद्यावर ठेवलेलं प्रेत संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांनी सांगावं, प्रेत खाली ठेवा. खाली ठेवलं आणि त्या व्यक्तीचं नाव होतं बाबाजी थावरे. प्रेत खाली ठेवलं आणि खाली ठेवल्यानंतर संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांनी सांगितलं, बाबा आत्मा सच्चित आनंद स्वरूप आत्मा आहे, आत्मा अमर आहे, बाबा उठा. आणि ते बाबाजी थावरे सौदामिनीचे पतिराज उठून बसले. हे मी सांगत नाही, मेले माणूस जिथं उठविले. बाळापोटी माय
घेल मेले माणूस जित उठविले वेळ काळा ते ग्रासील गा कैसा वसुदेव बोलतो बोल. सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं. हे मी सांगत नाही, संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांनी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामध्ये मेलेला माणूस जिवंत केला. त्या व्यक्तीचं नाव बाबाजी थावरे. पण ऐका, त्या व्यक्तीने सांगितलं, माऊली आता या पुढचं आयुष्य मी तुमच्या सानिध्यात घालवणार, मी घरी जाणार नाही. म्हणून संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांनी त्या बाबाजी थावरे ह्या व्यक्तीचं नाव सच्चिदानंद बाबा असं ठेवलं. आणि संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांनी जी ज्ञानेश्वरी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात सांगितलेली ज्ञानेश्वरी मेलेल्या माणसाने म्हणजे सच्चिदानंद बाबांनी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात लिहिली. आणि वारकरी संप्रदायाच्या विश्वात एक क्रांती झाली. वाजवा टाळ्या जरा. स्वाभिमान पाहिजे आपल्या जिल्ह्याचं, स्वाभिमान पाहिजे. मग आपणही प्रेताला विसावा देतो, त्याही वेळी विसावा दिला. पण विसावा दिल्यानंतर आपण पुन्हा मेलेलं पुन्हा मेलेलं प्रेत उचलतो. पण संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांनी विसावा दिला, पण पुन्हा ती व्यक्ती, मेलेली व्यक्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांनी जिवंत केली. आणि वारकरी संप्रदाय या विश्वामध्ये एक चमत्कार झाला. विठाला